विजय सर, लकी सर, लकी सर, स्वाती मॅडम, अविनाश सर, लकी सर, अविनाश सर, लकी सर, अविनाश सर, विजय सर, लकी सर, लकी सर, विजय सर, विजय सर, स्वाती मॅडम, लकी सर, लकी सर, विजय सर, विजय सर, अविनाश सर, अविनाश सर, अविनाश सर, लकी सर, लकी सर, विजय सर, विजय सर, स्वाती मॅडम, लकी सर, अविनाश सर, अविनाश सर, लकी सर, अविनाश सर, लकी सर, सतीश सर, स्वाती मॅडम, लकी सर, लकी सर, लकी सर, विजय सर, विजय सर, विजय सर, लकी सर, लकी सर, स्वाती मॅडम, अविनाश सर, लकी सर, अविनाश सर, अविनाश सर, लकी सर, विजय सर, लकी सर, लकी सर, विजय सर, विजय सर, लकी सर, अविनाश सर, अविनाश सर, लकी सर, स्वाती मॅडम, स्वाती मॅडम, लकी सर, लकी सर, विजय सर, विजय सर, विजय सर, विजय सर, विजय सर,
वंदे मातरम वंदे मातरम विजय सर विजय सर विजय सर विजय सर विजय सर लकी 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 मैडम लकी मैडम आईना सर आईना सर जय जय भवानी जय शिवाजी नक्की धन्यवाद. सगळ्यांनी थेरपी घेतली का त्या मशीनवरती? एवढी नवरी सारखी सजवलेली आहे तिला. मॅडमला नाही, मशीनला म्हणते. नमस्ते. कसे आहात सगळे? खूप छान. अरे छान तर खूप छान होतं. कसं? खूप छान. सगळे छानच दिसतात ते. असं वाटत नाही की आज आपण एखाद्या दवाखान्यामध्ये आलो किंवा एखाद्या आजारी लोकांना भेटण्यासाठी. तुमचे हे आशीर्वाद, हे प्रेम असंच माझ्यासाठी माझ्यावरती राहू द्या आणि कोणत्याच कुटुंबावर वेळ येऊ नये याची प्रत्येकाने काळजी घ्या. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा भार. नाही माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. रख रख त्या उन्हात तळपत्या घामात उभी राहिलीस माझ्यासाठी तुझ कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी पडेल तुला उपवास. ओल्या मातीत घालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. विजय सर 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 कधीच स्वार्थ न ठेवता, वडील कधीच स्वार्थ न ठेवता अंगाचं रक्ताचं हाडाचं पाणी करतात. आणि मग पोरांना अंगणवाडी पासून शिक्षणापासून लग्न लावूच तर घर घेऊच तर सर्व ती करते. कोण करते? आई वडील. पण ही पण आई आहे ना, ही पण वडील आहे ना, ही पण ताई आहे ना. माझी बायको समजतो मी याला. का बरं माहिती का? अहो माझ्या बायकोलाही बरी करते, माझ्या ताईला बरी करते, माझ्या भावाला बरी करते, माझ्या आईला बरी करते. तर तुम्ही पाया पडून सुरुवात करतात का? हो, पाया पडून सुरुवात केली पाहिजे. ही आहे ना, म्हणून या 22 वर्षात 18 लाखापेक्षा जास्त लोकांना याच आईच्या द्वारे ही मशीन नाही की आलं लावलं चालू करून गेलं. कारण की ह्याच्यावर एका आईचं कॅन्सर मला करतोय मी. या मशीन द्वारे एका बाबाचं गुडघ्याचं ऑपरेशन बरं करतोय मी, कोणाचं जॉईंट पेनचा विकार बरं करतोय मी, कोणाच्या मनक्याचा गेटचा विकार बरं करतोय या मशिनरीद्वारे. म्हणून ही खूप महत्वाचं आहे. आई समजतो, लाखो आई बाबांना बरं करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो. आज या ठिकाणी मी आलेलो आहे. मला एक गोष्ट सांगून ठेवतो. एका सामान्य पोरं आम्ही काही धीरूभाई अंबानी मुकेश अंबानीचे पोरं नाहीये. सामान्य घरातून या ठिकाणी आलेलो आहे. पण ज्या पद्धतीने आपण मला सत्कार केलात ना, ज्या पद्धतीने आपण खालून वर मला घेऊन आलात ना, ज्या पद्धतीने आमच्या सरांना तुम्ही या ठिकाणी घेऊन आलात ना, एक आई बाबांनी एक गोष्ट केली जर मी कधीच माझ्या आयुष्यात ती करून घेत नाही. यांच्या परिवाराला मी अभिनंदन करतो की यांनी हा सामाजिक सेवेचं कार्य, आईला बरं करण्याचं कार्य हातात घेतलं. आणि म्हणून माझ्यासाठी तर माझे मावळेच झाले ना, माझ्यासाठी तर माझे मावळेच झाले ना. असे मावळे मिळाले म्हणून मी 22 वर्षापासून 18 लाख लोक
लोकांना बरा करण्याचं काम या हाताने घडलेलं आहे, या बुद्धीने घडलेलं आहे, या विचाराने घडलेलं आहे. आणि हेच काम गेल्या 17-18 वर्षापासून 22 वर्षापासून आम्ही करतोय. 138 शाखा आम्ही चालू केलेल्या आहेत. आणि अभिनंदनही सांगतो, ही कंपनीचे जेवढे मुले जे काम करत आहेत जवळपास सर्व महाराष्ट्रीयन मुले आहेत. आणि महाराष्ट्रीयन मुलांनी घडवलेली ही कंपनी रक्त आटूसर काम केलंय, हालत डिसुलतर काम केलंय. आणि या थेरपी घेत स्वतःही थेरपी घेतली, आई बाबांना दिली. आज आकडा पोहोचलाय 25 लाखाच्या वर. 25 लाखाच्या वर लोकांना बरं केलेलं आहे. 138 शाखा आहेत. आणि या पद्धतीने एका शाखेमध्ये जर 250 लोक येत असतील तर 138 शाखांमध्ये कमीत कमी 25 ते 30 हजार लोकांना एका दिवसामध्ये विनामूल्य थेरपी देण्याचं काम चालू आहे. अजून एक गोष्ट सांगतो, मशीन आवडली? घेऊन जाऊ परत घरी? बस झाला आता, राहू देऊ? चांगलं वाटतंय ना? हो, अभिमान करा, गर्व करा की ही जे मशीन आहे कुणी कोरिया बनवत नाही, कुणी जापान बनवत नाही, कुणी चायना बनवत नाही, भारत बनवतोय. आणि आपली स्वतःची R&D टीम आहे, रिसर्च अँड डेव्हलपमेंट टीम. त्यात सायंटिस्ट, डॉक्टर्स, इंजिनियर्स हे एकत्र आली आणि यांनी जगाच्या पलीकडे 7 प्रकारच्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीवर आधारित आणि अशी मशीन बनवली. आणि या मशीनने आम्ही डायबिटीज, बीपी, संधिवात, कमरेचा आजार, मणक्याचा आजार, हे गंभीर आजार याच्याने बरं करतोय. कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर मागे लागले, मला द्या, मला द्या, मला द्या. जे किमो करतात ना, किमो, ते डॉक्टर्स हे मागे लागलेत, मला द्या. काय सांगतो, एक काळ असा होता, गाडी कुठून आली? गाडी कुठून आली? बाहेरच्या देशातून. साडी कुठून आली? बाहेरच्या देशातून. मोबाईल कुठून आले? बाहेरच्या देशातून. सोनोग्राफी, लॅप्रोस्कोपी, एंडोस्कोपी कुठून आली? बाहेरच्या देशातून. काय होत होतं पूर्वी? गाडी बाहेरच्या देशात बनणार, मग आपल्या देशामध्ये 25 वर्षानंतर येणार आणि मग आपण वापरायची. अभिमानाने सांगतो, आम्ही बनवतोय, आम्ही कोरियाला सप्लाय करतोय, आम्ही चायनाला सप्लाय करतोय, आम्ही नेपाळला सप्लाय करतोय, आम्ही बांगलादेशला सप्लाय करतोय. आणि तिकडचे आई बाबा म्हणताय की सर आमच्या राष्ट्राला पण सेन्सोलाइमेटची गरज आहे, पाठवू का? पाठवू का? तुम्हाला तर राहीलच, पण एक संकल्प घेऊन निघालेलो आहे की रोगमुक्त भारत असावं, रोगमुक्त उरण असावं, रोगमुक्त द्रोणागिरी एरिया असावा. म्हणून अख्ख्या भारताला बरं करण्यासाठी एक मुलगा म्हणून काम करतो. आई बाबा, आम्ही कोणावर उपकार करत नाहीये, हे सर आणि मी, आम्ही कोणावर उपकार करत नाहीये. कारण की एक मुलगा किंवा एक मुलगी कधीच आई बाबावर उपकार करत नसते. हा आमचा कर्तव्याचा भाग होता, तो आम्ही करून दिलाय, तो आम्ही करतोय. या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं, 17-18 वर्षापूर्वी टाळ्या वाजवा रिस्पेक्टेड आमचं भरपूर कौतुक होतं या ठिकाणी. पण खरं कौतुक मी विचारू का, तुमची मुलगी तुमच्या गुडघ्याला हात लावते का? तुमचा मुलगा आई तू बरी आहे, गोळी घेतली का असं विचारतात का? तुमच्या कमरेला दाबून देतात का? कोणी मालिश करतं का? विचार करा. एकांमुखी मुली, तुमच्या रक्ताचं जरी नातं नसेल, पण आमचे मुस्कान मॅडम असतील, आमचे या काशीबाई मॅडम असतील, या बाकीच्या मॅडम असतील, या मुली खरं काम जे करतात ना, या आजी आजोबांनी, तर या जगामध्ये अशी कोणती व्यक्ती आहे की ज्याचं मूल्यांकन नाही करू शकत आपण? आई वडील. आई वडील लहानपणापासून आतापर्यंत आपल्याला पुरवलं, मोठं केलं, सर्व केलं, जे हवंय ते मिळवून दिलं. ज्या आई वडिलांनी, आता त्या आई वडिलांना जर आपण आपल्याला मिळवून दिलेलं आहे, तर ते आई वडील हेच आपले खरे परमार्थ आहे. कारण की जेव्हा आई वडील राहिले ना, तर नारळ, अगरबत्ती, फुलान वर्ष श्राद्ध करून काहीच फायदा नाही. तर तुम्ही जे बसलेले आहेत या जगामध्ये, जेवढे आई वडील आहेत ना, हे आहेत तर आपल्याला व्हॅल्यू आहे, नाही तर जगामध्ये काहीच नाहीये. एक गोष्ट सांगू, एक गोष्ट अशी आहे की घरामध्ये सर्वांच्या घरी वॉशिंग मशीन आहे का? वॉशिंग मशीन, पंखा आहे ना, एसी आहे ना, जागा आहे ना, 2-3 प्लॉट आहे ना,
मंगळसूत्र, सोने चांदी दागिने तर असतीलच ना, आखरी आहोत आपण असणारच आहे ना. या सर्व गोष्टी आहेत. गाडी आहे, घर आहे, अशी लादी आहे, पीओपी आहे, बाग आहे, शेती आहे. त्या शेतात जाऊन डायबिटीस बरा होतो का? हा पंखा चालू करून माझा संधिवात बरा होतो का? वॉशिंग मशीनने कपडे धुतल्याने माझे कपड्याने स्किन विकार बरा होतो का? बंगल्याने माझा आजार बरा होतो का? नाही होत ना. पण मला सांगा की जे लाखो रुपये 400 मिलियनचं शरीर आहे त्याचं मूल्यांकन करू शकत नाही. एखाद्या आईला आयसीयूच्या बेडवर व्हेंटिलेटरवर झोपलेलं असेल आणि आईला बायपास करत असतील तर ते बायपासला बरं करणारं ही मेट असेल तर सांगा या मेटची व्हॅल्यू किती असावी? किती असावी मेटची व्हॅल्यू? 15 बायपास सर्जरी कितीला असते बरं? आपला सांगा. 5-7 लाखापर्यंत. तर बाबा या 5-7 लाखाची बायपास सर्जरीचे ऑपरेशन ही सेन्सोलाइट मेट बरी करत असेल तर या मेटची किंमत किती असावी? किती असावी? किती? 82,000 रुपये. अजून काय सांगतात किती असावी? काय माहित नाही. डायबिटीस गेल्या 15 वर्षापासून आहे बाबा. असं पोट ठरावं लागतं, इन्शुलिनचे इंजेक्शन टोचावे लागतात. आणि 15 वर्षाचा डायबिटीस येणाऱ्या 2 महिन्याचं बरं करत असेल सेन्सोलाइट मेट तर सांगा डायबिटीसच्या व्यक्तींना या मेटची व्हॅल्यू किती असावी? बाकीच्या आईबाबांना माहित नाही. 5-6 लाख रुपये असावी. ज्या ताईला जाऊन विचारा की 15 वर्षापासून मुलाबाळा होत नाहीये, 8 वर्ष झाली, 9 वर्ष झाली, 10 वर्ष झाली, त्या मुलीला, त्या सुनबाईला किती टोमणे ऐकायला मिळतात. आणि जर त्या ताईला या मशीनच्या सेक्शुअली स्टोनने किंवा एक्युप्रेशर स्टोनने बसल्याने जर त्या ताईला मुलं बाळ होत असतील तर सांगा या मेटची व्हॅल्यू किती असावी? किती असावी? किती असावी? 12, 1 करोड, 2 लाख, 5 लाख. ज्या ताईला जे बरं करता येणार याची कोणतीच व्हॅल्यू नाही. डायबिटीस बरा करतो सेन्सोलाइट मेट. एका आईचं गुडघ्यांचे ऑपरेशन किती रुपये लागतात? आकडा मला माहिती, तुम्ही सांगा किती रुपये लागतात? गुडघ्यांच्या ऑपरेशनला किती रुपये लागतात? 2-3 लाख रुपये, 4-5 लाख रुपये. असे आई बाबा येतात की त्याच्या दोघी गुडघ्यामध्ये रोड आहे, स्प्रिंग आहे, स्क्रू आहे आणि ऑपरेशन करून सुद्धा आजार बरा होत नाही. आणि जर सेन्सोलाइट मेटने जर गुडघ्यांचे ऑपरेशन बरं करत असतील तर विचार करा या मेटची व्हॅल्यू किती असावी? किती असावी आई किंमत? काय किती असावी? 10 लाख रुपये. देव मला 10 लाख रुपये. या सेन्सोलाइट मेटद्वारे बायपास सर्जरी टाळू शकते, गुडघ्याचे विकार बरे होऊ शकतात, कॅन्सर बरे होऊ शकतात, दमा अस्थमा बरे होऊ शकतो, संधिवात बरे होऊ शकतो, सर्व आजार बरे करते सेन्सोलाइट मेट. तर विचार करा या सेन्सोलाइट मेट मध्ये एवढी खासियत आहे, एवढ्या पद्धतीने त्याला बनवले गेले की याच्याने सर्व आजार या ठिकाणी बरे होतात. आणि आज याच पद्धतीने तुम्हाला काहीतरी देण्यासाठी, काहीतरी नवीन काहीतरी घेण्यासाठी कंपनीचे डायरेक्टर आम्ही स्वतः गुजरातहून खास करून या ठिकाणी आलेलो आहे. पण एक गोष्ट सांगू इच्छितो आजच्या रोजी, सर्वांनी खास करून ऐकावं. एक सत्य हकीकत घटना मी तुम्हाला सांगू इच्छितो. ही घटना अशी आहे, कोणतंच कार्य आज 138% पोहोचायला वेळ लागली, पण ही सत्य हकीकत घटना 2005 साली घडली. एक परिवार होता. त्या परिवारामध्ये नवरा बायकोचं नवीन लग्न झालं, जोडपं तयार झालं. त्या जोडप्याने विचार केला की चला विठ्ठलाला सांगितलं की हे विठ्ठला आम्हाला एक मुलगा होऊ दे. येणाऱ्या 1-1.5 वर्षामध्ये त्याला मुलगा जन्माला आला. मग परत ते काम करायला लागले का की त्या आईचं काम होतं तुमच्यासारख्या लोकांच्या घरी धुणं भांडं करणं. काय काम होतं? धुणं भांडं करणं. आणि त्यांच्या मिस्टरांचं काम होतं की एका गावामध्ये लारीवर सफरचंद, केळे, चिक्कू, द्राक्ष, प्लास्टिकचे भांडे असं ठेवायचं. 40-40 किलोमीटर खेडेगावात जायचं, त्याला विकायचं आणि विकल्यान झाल्यानंतर घर चालवायचं. दोघी नवरा बायकोनी मुलाला जन्माला घातलं. कोणती आई असं आहे, कोणते वडील असेल की ज्यांना मुलाला जन्म घातल्यानंतर त्याला बी मुलगा मजूरच बनावा म्हणून? असं वाटतं का?
होतं की त्यांच्या मुलांनी बी मजुरी केली पाहिजे. त्या आईंची आणि बाबाची इच्छा होती की आम्ही मजुरी करतोय पण आमच्या मुलांनी इंजिनियर बनावं, आमच्या मुलांनी डॉक्टर बनावं, आमच्या मुलींनी सीए बनावं. आईचं काम काय? लोकांच्या घरी धुणं भांडं करणं, 600 रुपये महिना. आणि बापाचं काम काय? त्यांच्या मिस्टरचं काम काय की लारीवर 40 किलोमीटर खेड्यावर जायचं, फळं भाजीपाला विकायचं आणि जो पैसा येईल त्याचं घर चालवायचं. एक मुलगा जन्माला आला, परत त्यांनी पांडुरंगाला विनंती केली की हे देवा, भाऊ मुलगा 20 दिवस संपूर्ण ब्लिडिंग ज्याद्वारे अख्खं साडी भरून जात होती, पण ते आईनी 2 वर्ष अंगावरून काढायच्या. वयात आलेल्या पोराला सांगू शकत होती, मुलगी लहान होती आणि नवऱ्याला माहित होती, पण नवऱ्याला पैसे नाही. एका वेळेस आईला एवढा त्रास झाला तर त्या हॉस्पिटलला घेऊन गेलं. तर त्यावेळेस दोघी पोरांना कळालं की आईला पिरियड्स जे आहेत पाळी 20 दिवस ब्लिडिंग थांबत नाही. डॉक्टर म्हणले सोनोग्राफी करावा लागेल. पण अक्षरशः त्या पोरांकडे, त्यांच्या मिस्टरांकडे 550-600 रुपये सुद्धा नव्हते सोनोग्राफी करण्याचे. एका मित्राने, लहान पोरगा होता, तो मित्राने त्याला 1200 रुपये दिले. गायनेक डॉक्टरला दाखवलं, सोनोग्राफी केली आणि गायनेक डॉक्टरने सांगितलं की तुमच्या आईच्या गर्भाशयामध्ये 16 mm ची गाठ आहे. ती गाठ आत्ताच्या आता 2 महिन्याच्या आतमध्ये ऑपरेट करून घ्या. गाठ निघाली तर आई वाचेल, नाही निघाली तर कॅन्सर तर होईलच गर्भाशयाचा, पण आई राहणार नाहीये. मोठा मुलगा रडायला लागला, खाली पडला. लहान मुलगा रडायला लागला, बहीण रडायला लागली आणि बाप चक्कर येऊन पडला. हे ऐकल्यानंतर काय करायचं? आई काय म्हटली माहिती का? डॉक्टर साहेब माफ करा, माझे पोरं लहान आहे हो, माझे पोरं शिकतायत हो, माझी मुलगी लहान आहे हो, माझी ऐकत नाही. डॉक्टर साहेब मला फक्त गोळ्या द्या. मी कष्ट करते, मजुरी करते, माझे मिस्टर मजुरी करतील आणि जो पैसा येईल ना, मी 2-3 वर्ष गोळा करते, मग माझा विचार करेल. डॉक्टर साहेब पैसा नाही. असं करून आईला घेऊन गेले. आईनी, नवरा बायकोनी, त्या दोघी पोरांनी आईला रडताना, खाटावर पडताना, आजारी पडताना पाहिलं आणि नवरा बायकोनी काय विचार केला? तुझं पण ऑपरेशन करायचंय, मुलांना शिकवायचं म्हणे, तू काम सोड. आईने काम सोडलं. नवरा बायकोनी 3 व्हील टेम्पो घेतला. त्या टेम्पो मध्ये भाजीपाला ठेवला आणि मंडई गावी भाजीपाला विकायला लागले. 200 होते तर 600 रुपये लागले. पण म्हणतो ना, दुःख येतं ते चारही बाजूनी येतं. तर हायवेने चालले होते, त्याच्या नवऱ्याला चक्कर सारखी आली. गाडीने एका गाडीला कट मारली. नवरा बायको त्या गाडी सहित 50 फुटाच्या खड्ड्यात पडले. 50 फुटाच्या खड्ड्यामध्ये पडले. नवऱ्याची बरगडी मोडली. गावाचे लोक पळत आले आणि नवऱ्याला, त्या आईला दवाखान्यात घेऊन गेले. आता डॉक्टरने सांगितलं तुमच्या मिस्टरांचे 3 बरगड्या मोडले. या गुडघ्याला 3 लाख रुपये खर्च आहे, या गुडघ्याला 3 लाख रुपये, 6 लाख हे खर्च आहे. 6 लाख वडिलांना सांगितलं, 1.5 लाख रुपये आईला सांगितलं आणि मुलांना रडताना बघितलं. पैशाची नाही, जागा नाही, मावशीने साथ दिली नाही, मामानी साथ दिली नाही, कोणी नातेवाईकांनी साथ दिली नाही. आणि मुलगा रडतोय, लहान मुलगा रडतोय, नवरा रडतोय, आई रडतीये. अक्षरशः 2 टाइम जेवण सुद्धा त्यावेळेस कुणी त्याला दिलं नाही हॉस्पिटलमध्ये. ही परिस्थिती होती. आणि त्याच्यामध्ये 2005 साली एखादं छोटस माहिती पत्रक, जे तुम्हाला या मुली देतात ना आमच्या, असं माहिती पत्रक एखाद्या आईने शेवटच्या 2 नंबरच्या पोराला दिलं की बाबा असं एक थेरपी आलेलं आहे, हे थेरपी मध्ये तू जा, ही थेरपी बघ, फ्री मध्ये मिळते, एक टाइमच मिळते, घेऊन बघ. बस ते पॉम्पलेटला चटणी, बाजरीची भाकर, एक कांदा, एक हिरवी मिरची चटणी हे घेऊन जायचे. दोघी पोरं जायचे. 7 किलोमीटर लांब सेंटर असायचं. 3 तास 4 तास असं बसायचे आणि नंबर येऊस तर त्या दारामध्ये ते बाजरीची भाकर, एक चटणी आणि कांदा फोडून खायचे. 3 तासांनी आईचा नंबर यायचा, आई थेरपी घ्यायची. 3 तासाने बाबाचा नंबर यायचा, बाप थेरपी घ्यायचा, परत बसमध्ये बसायचं. 6 महिने असं केलं, घर गेलं. आणि 6 महिन्यानंतर परिस्थिती अशी झाली की त्या आईची 16 mm ची गाठ या थेरपीद्वारे, या नेटद्वारे, या बेडद्वारे येणाऱ्या 6 महिन्यामध्ये त्या वडिलांचं नी रिप्लेसमेंट कॅन्सल झालं. आजही दर
आपण गर्भाशय काढलेलं नाहीये तर ती आईला बरं केलं या थेरपीद्वारे. आता तुम्ही सांगा या मशीनची किंमत किती असावी? किती असावी? या मशीनची किंमत किती असावी? कारण की ती जी आई होती ना त्या आईचं नाव आहे यशोदा. काय होतं? काय नाव होतं? त्याच्या मिस्टराचं नाव होतं भरत. त्याच्या मोठ्या मुलाचं नाव होतं संदीप. लहान बहिणीचं नाव होतं मनीषा आणि 2 नंबरच्या पोराचं नाव आहे डॉक्टर. अजून व्यक्ती इथं बसलाय ना 22 वर्षापूर्वी मी माझ्या आईला इथं रडताना बघितलं, मी माझ्या बापाला रडताना बघितलं, माझ्या भावाला खाली पडताना बघितलं, माझ्या बहिणीला शाळा न शिकता माझ्या पोळ्या लागताना बघितलं. मला कोणी सहकार्य केलं नाही, पण या बेटने या सेंटरने माझ्या आईला वाचवले, माझ्या बाबाला वाचवले, माझ्या भावाला वाचवले. आणि आज माझ्या घरी मी काय केलं की नाही माहित नाही. माझ्यासाठी पंखा महत्वाचा नाही, माझ्यासाठी गाडं महत्वाचं नाही, माझ्यासाठी जागा महत्वाची नाही, माझ्यासाठी एसी महत्वाचं नाही. अहो या पोराला 12,000चा ब्लेझर, 15-15 हजारचे कपडे, 40-50 लाखाचं घर एवढं काही मिळवलं ना म्हणून देव दिसतात जी गुजरातला बसली. देव दिसतात ते गुजरातला बसली. मी काय केलं हे महत्वाचा पाठ नाहीये, पण मी माझ्या आयुष्यामध्ये माझ्या आई बापांना 3 टाइम थेरपी देतोय. बेडची थेरपी घेत आहेत, सेन्सुलाइज मेडची थेरपी घेत आहेत. आणि आज या पोराला समाधान आहे की मी माझ्या आईला बरं केलं, माझ्या वडिलाला बरं केलं, माझ्या भावाला बरं केलं, माझी बायको थेरपी घेते. अहो तुम्ही तर झोपतात फक्त अर्धा तास. माझी 3 वर्षाची मुलगी, 6 वर्षाची मुली, 2 पोरी आहेत, ते रात्री 11 तास या नेटवर झोपतात, काही होत नाही. 3 टाइम थेरपी घेतात. या सामान्य एक गरीब एका कामवाल्या बाईच्या पोराला घात घातलाय बाई तुम्ही. एका कामवाल्या बाईच्या पोराला हात घातलाय, एका कामवाल्या बाईच्या पोराला तुम्ही पाया पडलाय, एका झाडी ओढणाऱ्या माणसाच्या पोराला तुम्ही या स्टेजवर तुम्ही बसवलेला आहे. तर विचार करा हे का घेतलं. म्हणून एक संकल्प केला आहे की आज मी जरी महाराष्ट्रात असेल, मराठी मुलगा असेल, नगर जिल्हा माझ्या आईचं गाव असेल, तर निर्णय केला की माझे आई वडील बरे झाले तर या जगाच्या आई वडिलांना बरं करायचं आहे. हा संकल्प आहे आमचा. आणि कमीत कमी 8.5 लाख लोकांना 3 टाइम थेरपी घेऊन आज मेडिक्लेम करतात. कशासाठी? जेव्हा मला आजार होईल मग मी विचार करेन. मेडिक्लेम का करतोय आपण? बाबा मेडिक्लेम द्या म्हणत होते, उद्या मला बायपास सर्जरी आली, नी रिप्लेसमेंट आलं तर ते पैसे मला येतील आणि मग माझं ऑपरेशन करेल. म्हणजे ऑपरेशन साठी पैसे जमा करून ठेवायचे का? ऑपरेशन साठी पैसे जमा करून ठेवायचे. लाइफ इंश्योरेंस, लाइफ LIC, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. एक प्रश्न विचारू का? आज सर्व घरी जा आणि घरी गेल्यावर पोराला विचारा, मुलाला विचारा बसून, बाळा मला 10,000 रुपये लागतायत, पंढरपूरला जायचे, देतो का? देतील का? देतील का तुम्हाला 10,000 रुपये? बाबाला जाऊन विचारा की तुमच्या मुलाला जाऊन विचार सुनबाईला की सुनबाई मला आज खूप गुलाबजामुन खावे इच्छितात, बनवून देते का? देईल का? वाटतंय का तुम्हाला? तुमच्या बहिणीला जाऊन विचारा की मला 50,000 रुपये लागतायत आजच्या रोजी, बहीण देईल का? भाऊ देईल का? मामा देईल का? काकू देईल का? पण ज्या पोराला तुम्ही लहानपणापासून अंगणवाडीमध्ये शिकवलं, शाळात शिकवलं, कॉलेजमध्ये शिकवलं, डॉक्टरकी केली, चांगली हिरोईन सारखी बायको लग्न लावून दिलं, घर घेऊन दिलं, आतापर्यंत तुम्ही फक्त देत आलाय. या रक्ताचं हाडाचं पाणी केलंय. कसं जोड्यावर घर तुम्ही घेतलं. आजपासून 50 वर्षापूर्वी तुमच्या हातात काय होतं? सर्वांचे दुःख आहे का नाही? सर्वांनी वरून पैसा तर पडला नाही ना. सर्वांनी मेहनत केली. 50, 60 वर्षापासून काय केलं तुम्ही? आपलं हाडांचं, या माणक्यांचा सहारा घेतला. काय घेतलं? या माणक्यांच्या जोरावर, या डोळ्यांच्या जोरावर, या घसाच्या जोरावर, या शरीराच्या जोरावर तुम्ही दिवस रात्र कष्ट केलं आणि पोरांना अंगणवाडी पासून डॉक्टरकी करण्यापर्यंत, लग्न लावून तर घर देण्यापर्यंत सर्व तुम्ही केलं. शरीराच्या जोरावर. शरीरासाठी काय केलं? आज आपण सर्वच बसलाय, घरामध्ये गाडी आहे, बंगला आहे, दागिने सर्व काही आहे. असं एखादं वस्तू मला दाखवा जेणेकरून तुमचं परिवार, तुमची आई, तुमचे वडील, तुमची बायको, तुमची सुनबाई
तुमचं नातवंड आयुष्यभर हॉस्पिटलमध्ये जायची वेळ येणार नाही असं काही आहे? असं काही आहे आपल्या घरामध्ये? तर आज तो वेळ आलाय विचार करायचा की जर मी त्या काळामध्ये निर्णय नाही केला असता तर आज माझी आई माझ्या डोळ्यासमोर नसती. तर आज तो वेळ आलाय म्हणून मी या ठिकाणी आलोय की मला जेवढं लुटता आलं तेवढं लुटा, जेवढं मागता आलं तेवढं मागा. आज 100% सर्वांचे जेवढे लोक बसले सर्वांच्या घरामध्ये मी तुमच्या सुनाईला, मी तुमच्या नातूंना, मी तुमच्या आईला, मी तुमच्या वडिलांना, मी तुमच्या मावशींना, पूर्ण परिवाराला 8.5 लाख लोकांना बरं केले. अजून मी 250 लोकांना वाढ करणार आहे. आपण 250 लोकांना वाढ करणार आहे. तर सांगतो डॉक्टर म्हणून आई माफ करा, आम्ही कोणाला पूर्ण थेरपी देत नाही. खंत आहे, आम्ही कोणाला पूर्ण थेरपी देत नाही. आम्ही फक्त डेमो थेरपी देत आहोत. या बघा, पहा, अनुभवा आणि मग आपल्या परिवाराचा विचार करा. काय कारण की विचार करा, थेरपी आहे कमीत कमी यूज फॉर 3 and 4 टाइम पर डे बेटर देन रिझल्ट. जर तुम्हाला खऱ्या अर्थाने आयुष्याला बरं करायचं असेल, हॉस्पिटलमध्ये जायचं नसेल आणि 120 वर्ष आयुष्य कोणाच्या आधाराविना जगायचं असेल तर ही थेरपी कमीत कमी 3 वेळा घ्यावी लागते. किती वेळा घ्यावी लागते? किती वेळा घेताय तुम्ही? तो माझी मुलगी 10 तास झोपते, रात्री 11ला चालू करते, 35 वर टेम्परेचर ठेवते आणि सकाळी पाटे बंद करते. तुम्ही घेतात? माझी आई 6 तास थेरपी घेते, माझे वडील 8 तास थेरपी घेत आहेत आणि माझे वडील जे आहेत सकाळी खरं बघायला गेलं तर खरी थेरपी असते पहाटे 4 वाजल्यापासून तर 7 वाजेपर्यंत. सेंटर उघडायचे 4 वाजता, तुम्ही याल पण आम्ही नाही. सेंटर 9 ते 5:30 मध्ये असतं. खरी थेरपी आहे. जर तुम्हाला लवकर बरं करायचं असेल, जर मणक्यांचे आजार, डायबिटीसचा आजार, बीपीचा आजार बरं करायचा असेल, तर सकाळी तुमचं मानसिक त्रास बरं करायचा असेल तर सकाळी पहाटे 4 ते 7 मध्ये उठून थेरपी करावी लागेल सेन्सोलाइटची. तेव्हा तुम्हाला फरक पडणार आहे. काय आजार असेल, काय आजार असेल की तुम्हाला सकाळी 9 ते रात्री 12 पर्यंत थेरपीची गरज आहे. काय अवयव असेल त्याला 3 वाजता थेरपीची गरज आहे. काय अवयव असेल की ज्याला सकाळी 8 ते 9 मध्ये थेरपीची गरज आहे. पण आता पॉसिबल आहे का? आम्ही एकच टाइम देऊ शकत नाही, तर 3 टाइम देणं आम्हाला पॉसिबल नाही. पण समाजाला बरं करायचं आहे मग 30 मिनिटं थेरपी देऊन सुद्धा आम्ही बरं करायचे. तुम्हाला कायमची बरं करायचे का गोळ्या खायचे? हात करा. सर्वांना वाटते ना की पूर्ण परिवाराला निरोगी ठेवायचे. या निरोगी ठेवण्यासाठी तुमच्या परिवाराला बरं करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. आणि आज तुम्हाला जाताना काहीतरी वेगळं गिफ्ट, उसका आपको पूरा फायदा उठाना है. जिसने आज उस स्वर्ण संधि का फायदा उठाया, ये बात समझ के रखिए, उसके घर में से जो भी रोग हैं, जो द्वेष हैं, वो सब भाग जाएंगे. तो घर में उस देव की स्थापना होनी चाहिए कि नहीं होनी चाहिए? हाँ, अगर आपको कंपनी की ओर से और आपने हमको यहाँ पे इतना मान सम्मान अगर दिया है, तो आज आपको आज के दिन उस संधि का पूरा फायदा उठाना है. तो जो उठाएगा उसको बहुत कुछ मिलने वाला है. और कहते हैं ना कि अंतर बघा, क्या कहते हैं, नंतर क्या बोलते हो आप? बाद में देखते, बरोबर. अब एक बात बताइए, कल का किसी को भरोसा है क्या? कल जीवित रहेंगे या नहीं? कल अटैक आ गया तो, माइग्रेन आ गया तो, फिर बघा नंतर हॉस्पिटल में, आईसीयू में. ओ सर तो चांगले बोलते होते, मैडम भी बहुत अच्छे से बोल रही थी, समझा रही थी, पर माला डोका काम नहीं करा, दिमाग में आया नहीं, और आज हॉस्पिटल में आईसीयू में पड़ी हुई हूँ. और फिर शाम को कहते हैं 20,000 का आज का बिल हो गया है. आते ना, आईसीयू का चार्ज हो गया 20,000 का हो गया है. 5 कितने दिवस रखना पड़ेगा? 5 दिवस तो पाहिजे. एडमिट है आईसीयू में, बरोबर. अब वहां रहेगा और फिर सिर्फ 5 दिन में लाख रुपए गया कि नहीं गया. और इसमें भी अगर ऑपरेशन की सिचुएशन आ गई
तो जो आपने कमाया, जो आपने थोड़ा सा संजो रखा था, वो सब खत्म हो जाता है। क्या हम कभी हॉस्पिटल में जाकर के ऐसा बोलते हैं क्या, उन्होंने ऑपरेशन का बोला और हम वहां पे जाकर के ऐसा बोलते हैं क्या, सर पैसा नहीं। बड़े हॉस्पिटल में जाओ, वहां पे ऑपरेशन करने के लिए बोला या इलाज करने के लिए बोला कि नहीं ना सर, मैंने अभी क्या है ना, नया नया घर बांधा है, मेरे फ्लैट की मेरी किस्त चालू है, मेरा गाड़ी की EMI चालू है, अभी अभी मैंने बच्चे को घर बांध के दिया है। डॉक्टर सुनेगा? सुनेगा डॉक्टर? ए बॉडी उठा, घेऊन जा और जा सरकारी अस्पताल में वहां। यही होता है। लेकिन हम कह रहे हैं कि भैया ये सिचुएशन आने ही मत दो, ये सिचुएशन आने ही मत दो ना। नहीं करना हमको ऑपरेशन, नहीं करना हमको, शुगर वैसे ही ठीक करना है, आपको BP वैसे ही ठीक करना है, और मुझे खुद का नहीं करना है, मुझे मेरे पूरे परिवार को कभी भी कोई शुगर ना हो, BP ना हो, मोटापा ना हो, माइग्रेन ना हो, मेरी बच्ची को कभी दिक्कत ना है। हम हमारे बच्चों, आज आप आपके बच्चे आपसे क्या मांगते हैं? क्या मांगते हैं आपसे? बाबा आईफोन पाहिजे, आईफोन फोन पाहिजे। कितने का आता है? 50,000, 60,000, 70-75,000 रुपए का आता है। वो 2-3 दिन खाना नहीं खाएगा, ये पाहिजे। मोटरसाइकिल चाहिए, लाके देते हो ना? घर चाहिए, लाके देते हो ना? तो आज एक ऐसा समय है कि आज आपको एक चीज मांगनी है, आज आपको एक चीज मांगनी है, और खुद के लिए नहीं, पूरे परिवार के लिए मांगनी है, कि जिससे आपके घर में चाहे 2 साल का बच्चा हो या 100 साल का बुजुर्ग, उसका पूरा इस्तेमाल करे और बीमारियों से दूर रहे। और ये जो इन्वेस्टमेंट होता है, ये होता है स्मार्ट इन्वेस्टमेंट। क्या होता है? स्मार्ट इन्वेस्टमेंट। जो बड़े बड़े लोग जो होते हैं, जो ज्यादा गोली दवाइयों पे ज्यादा भरोसा नहीं करते, ऑपरेशन पे वो नहीं करते, वो करते हैं स्मार्ट इन्वेस्टमेंट। उनके घर में आपको सब चीज मिल जाएगी, कैसी? हेल्थ से रिलेटेड, तो वो करते हैं। क्या आपके घर में कोई हेल्थ की ऐसी चीज है? आज घर पे जाना और चारों तरफ बाहर खड़े होकर चारों तरफ देखना और ऐसे घूम के देखना, टीवी दिखेगी, फ्रिज दिखेगा, गाड़ी दिखेगी, घर दिखेगा, थोड़ा बहुत सोना होगा, थोड़ी बहुत चांदी होगी, बराबर, ये सब दिखेगा। पर एक चीज अपने घर में देखना कि जब मुझे कभी कोई तकलीफ हो, आधी रात को मुझे कमर दर्द हुआ, तो जिससे मेरा इलाज हो सके। मुझे नींद नहीं आ रही है, मेरे घर में क्या एक ऐसी चीज है जिससे मेरा इलाज हो सके। मेरे बच्चे को खोखला है, सर्दी है बहुत है, लेकिन हॉस्पिटल ले जाने का टाइम नहीं है, और बेड पे मैंने उसको सुला दिया। क्या आपके घर में ऐसी कोई व्यवस्था है? आप हर चीज पे इन्वेस्टमेंट करते हो, हर चीज पे इन्वेस्टमेंट करते हैं, हम घर बांधते, हर चीज पे करते हैं, लेकिन कोई भी इंसान सेहत के बारे में नहीं सोचता, सेहत पे कभी इन्वेस्टमेंट नहीं करता। और जो इंसान सेहत पे इन्वेस्टमेंट करता है, वो जिंदगी में कभी रोगी नहीं होता। आपका सारा इन्वेस्टमेंट जो आप बचाते हो, जो आपने पूरी जिंदगी में 10 साल में, 20 साल में, 25 साल में जो कमा करके धन रखा है, एक ही चीज होती है जो बगल बताए आती है और आपके सारे धन को लूट के लेकर जाती है। बताओ कौन सी चीज लेके जाती है कि नहीं जाती है? हाँ, कब क्या कैसे क्या हो जाए। अरे कल तो देखा था, अच्छा था, अभी तो ठीक था, बाबा अभी तो मुझसे बात करके गए, और बाबा अच्छे से गए, अच्छे दिख रहे थे, जैसे ही गाड़ी का गेट खोला, होता है ना आसपास में, आपके भी घर में आसपास कभी ऐसा होगा। हाँ, अरे बाबा बाथरूम के लिए होते न, जैसे ही वो गए, बाहर निकल के आए, फिर अब हाथ टेढ़ा हो गया और ऐसे हो गए। तो क्या था? क्यों? आपको तो कोई बीमारी नहीं थी। अरे भाई साहब, बीमारी दिखती नहीं है, बीमारी अंदर होती है। तो उस बीमारी को पूरी तरीके से अगर खत्म कर सके, तो ऐसी कोई व्यवस्था आपके घर में होनी चाहिए, ताकि आपको कभी दिक्कत ना हो। और ऐसी ही एक ऐसी व्यवस्था जोड़ने के लिए
हम आपके पास में आपने इतना प्यार दिया है, इतना आपने सम्मान दिया है, उसका हमको भी अब क्यों, क्योंकि सर ने हमको बताया है और सर के रिक्वेस्ट पे आए हैं। सर ने बहुत रिक्वेस्ट किया आपके पीछे और सबसे ज्यादा ठीक है जो रिक्वेस्ट की है ना, इन्होंने जो हमारी जो प्यारी प्यारी जो एंजल्स है ना, कौन कौन है एंजल म्हणजे फरिश्ते परियां, आपके दुखों को खत्म करने वाली आई बाबा काळजी घ्या येती है सही में। तो सिर्फ इन्होंने सर को बहुत बोला और सर ने बार रिक्वेस्ट की, सर ये सर बहुत सारे आई बाबा ऐसी व्यवस्था करना चाहते हैं कि जिसके घर में कभी कोई रोग ना आए, कोई बीमारी ना आए, ऐसी व्यवस्था कुछ करके दीजिए। और ये जो आरोग्य की देवी है, क्या ये पता है आरोग्य की देवी, तो इस देवी को उनके घर में लेकर के वो जाना चाहते हैं, तो सर ऐसी कुछ व्यवस्था कीजिए। बहुत रिक्वेस्ट की है, तब जाकर के आप लोगों के सामने आज एक बहुत बड़ी स्वर्ण सिद्धि आने वाली है और उसका फायदा कैसे उठाना है वो आप उठा सकते हैं। और कई लोगों ने, उनको तो प्राइस पता भी नहीं है, कुछ भी नहीं है, फिर भी उन्होंने सिर्फ क्यों, क्योंकि मेरा परिवार सही होना चाहिए, मेरा कुटुंब सही होना चाहिए, मेरा बच्चे की बीमारियां सब ठीक होनी चाहिए, तो ऐसी कुछ व्यवस्था करके लाए हैं। तो देखना है क्या, किसको देखना है? कोणाला बघायचं? 25,000चं गिफ्ट देणार आहे मी आज. किती? 25,000चं गिफ्ट देणार आहे. जे तुमचं मानेचा आजार, तुला झोप चांगली लागणार आहे, मेंदूचे आजार बरे होणार आहे आणि मनका बरा होणार आहे, खास करून हातांचे विकार बरे होणार आहे, शांत झोप लागणार आहे, टेन्शन डिप्रेशन बरं होणार आहे. 25,000चं गिफ्ट जर तुम्हाला मिळणार असेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर लोकांचे नाव ऍडव्हान्स मध्ये आलेली असेल, तर तुम्ही सांगा गिफ्ट बघायचं का नाही बघायचं? आता सांगा किती पाहिजे? गणपति बप्पा, अरे क्या बप्पा के नाम पे भी महाराज की आन बान शान, गणपति बप्पा, गणपति बप्पा। या सेन्सोलाइट मेटने जर डायबिटीज, बीपी, संधिवात, पॅरालिसिस, लकवा असे आजार बरे होत असतील, त्या सेन्सोलाइट मेटची किंमत किती असली पाहिजे? तो मला पाहिजे हात वर करा. कोणाला पाहिजे? 3 टाइम खरेदीसाठी हात वर करा लवकर. त्यांना ते गिफ्ट जे आहे ते आज मी देणार आहे. सांगा लवकर. कोणाला 3 टाइम थेरपीसाठी सेन्सोलाइट मेट आपल्या घरी आपल्या परिवारासाठी पाहिजे. हे गिफ्ट कोणाला हवंय? हात वर करा. हात जास्त वर घ्या. असं नाही, असं करा. कुटुंब के लिए है, परिवार के लिए है. बघायचं काय दाखवू का? नाही असं ती दाखवणार. एवढं युनिक बनवलं गेलेलं आहे, आजपर्यंत भेटलं नाही. पण ज्या लोक आजच्या दिवसासाठी असून जे लोक आपल्यासाठी आज विचार करणार आहे, त्या लोकांना हे 25,000चं गिफ्ट या मशीन बरोबर वेगळं मिळणार आहे. या मशीन बरोबर वेगळं मिळणार आहे आणि याच्याने भरपूर आजार बरे होऊन जाणार आहे. बघायचं का? बघायचं का? नाश्ता करायचे का?
फायनल प्राइस काय असेल ते सर्व आई बाबांना या ठिकाणी डिक्लेअर करायचे आहे.